मुंबईतील 26/11 बॉम्बस्फोट हल्ल्यातील मुख्य आरोपी तहव्वूर राणाला 18 दिवसांची एनआय कोठडी. दिल्लीच्या विशेष न्यायालयामध्ये राणाच्या रिमांडवर सुनावणी. मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणाला यूएपीए कायद्याअंतर्गत अटक पटियाला कोर्टामध्ये हजर केलं. तहव्वूर राणा विरोधात आरोपपत्र दाखल करण्यासाठी 180 दिवसांचा कालावधी. भारत अमेरिका दहशतवादाचा सामना करण्यासाठी कटिबद्ध. तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणानंतर अमेरिकेची माहिती. अधिकृत प्रतिक्रिया. पाकिस्तानच्या जेलमध्ये कुलभूषण जाधव अडकले, त्यांना परत आणावं. तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणावर संजय राऊतांची प्रतिक्रिया. बिहार निवडणुकीपर्यंत भाजपचा राणा फेस्टिवल. राऊतांचा टोला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तहव्वूर राणाला भारतात आणून त्याचं राजकारण करू नये. विजय वडेट्टीवार यांची टीका. राजकारण करून मतांची पोळी भाजली जाईल. वडेट्टीवारांचं वक्तव्य. राणाला कठोर शिक्षा होईल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पोस्ट. राणाला भारतात आणल्याबद्दल एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि परदेश मंत्री एस जयशंकर यांचं केलं अभिनंदन. तहव्वूर राणाला आणायला एवढा उशीर का झाला? अरविंद सावंत यांचा प्रश्न. राणाला तातडीनं फाशी द्यायला हवी, सावंतांचं मत. पोलीस अधिकारी अश्विन मिंद्रे हत्याकांड प्रकरणी मुख्य आरोपी अभय कुरुसह 2 आरोपींना आज पनवेल न्यायालय शिक्षा सुनावणार. प्रशांत कोरटकर आज तुरुंगाबाहेर येणार. कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून 2 दिवसांपूर्वी जामीन मंजूर. मात्र तांत्रिक कारण आणि सुट्ट्यांमुळे कोरटकरचा मुक्काम वाढला. एसटी कर्मचाऱ्यांचे उर्वरित 44% वेतन मंगळवारपर्यंत मिळणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पुढाकारानं एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न सुटला. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. पाहत रहा पोलीस माझा न्यूज.